पोचला गेलाय. दिवेश पुनश्च एकदा आपल्या बॉपिंग क्रीज वरती. त्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉलला फील्ड एकच धाव, एकीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम आपण पाहताय. त्यांनी आजच्या दिवसात येईल जर पाहिले तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच ती देखील पाहू शकतात. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आहे आणि त्याच मुले पंच सांगतायत की इट्स अ वाईट बॉल, वाईट चेंडू येतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो निश्चिततेने आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच यावेळेस अजून एक चांगला बॉल. चला रामदासपूट लाखिवली संघाचा एक प्रतिनिधी, तदनंतर जय दुर्गा धामणे आई गावदेवी खुनपाडा, रायझिंग स्टार भुशीत. यावेळेस आपण पाहू शकतो तिकडे चेंडू निघून गेलाय सरळ. वन बाउन्स ओव्हर दी रोप, लॉंग लेगच्या रिजन मध्ये बॉल रफू शककर आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार, चौकार 4. आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 15 धाव सध्याच्या घडीला विखेच्या पटलावरती जोडली गेली आहे. आता इथनं आपण पाहू शकतात ना अजित आले गेलेत आणि अजितच्या माध्यमातून जर पाहिलं तर कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल, कारण ज्या पद्धतीची धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे सॅटिस्फॅक्शन देणारी नाहीये. 15 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या जरूर. यावेळेस आपण पाहू शकतो वरच्या दिशेने चेंडू गेला आहे निघून आणि तिकडे देखील घडणार नाहीये चुकी. व्हेरी फास्ट बॉल, विकेटचं बदन. इथे धक्का क्रमांक पहिला, बॅटर बाद, विकेटचं बदन केलं. इथे धक्का क्रमांक पहिला, बॅटर बाद, विकेटचं बदन, खेळाडू आउट. पंधरा धावसंख्या सध्याच्या घडीला बेखेच्या पटलावरती जोडली गेली. 2.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता इथनं धावांचा वेग अर्थातच गावदी स्फोट भारोल संघाला वाढवावा लागेल, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे तुम्हाला ते या फलकावरती फायटिंग टोटल अर्थातच 30 पर्यंत पोहोचा बसला लागला आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळा बसता लागणार आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक, परंतु यस पंच सांगतायत की हा बॉल जर पाहिला तर वाईट चेंडू आहे, वाईट बॉल येतोय. बॉलिंग मार्क वरती अजित. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेलाय, अफलातून फटका आहे. तिकडे देखील घडले काय तर इथे एकच धाव, एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि 2 चेंडू अगदी धावसंख्या 17 आकड्यावरती पोहोचली गेली. धावसंख्या 17 ला 1 आपण पाहत आहेत. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवावाच लागेल. अजित तिसऱ्या बॉलसाठी सज्ज झालेत विकेटच्या पटलावरती. समोरच्या दिशेने हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे देखील उपस्थित झाले, चुकी करणार नाहीयेत. विकेटचं बदन झालंय. तिसऱ्या बॉलवरती हा दुसरा धक्का, बॅटर बाद, इथे होतोय विकेटचं बदन, आउट. अर्थातच 18 आकड्यावरती 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. चला रामदास पोट लाखिवली, जय दुर्गा धामणे, आई गावदेवी खोनपाडा आणि रायझिंग स्टार भुईशेष संघाचा कॅप्टन आपण याचे टॉस साठी आपण टॉस करतोय.
संघाचे कॅप्टन देखील आपण यायचंय आणि टॉस करायचंय. रायझिंग स्टार बुलशेत संघ आणि जय दुर्गा धामणे संघाचे कॅप्टन आपण यायचं. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे विजय संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आईगावदेवी खोनपाडा अशी दुसरी मॅच असणार आहे. चला दोन्ही संघ पुढे यायचं. आपण टॉस देखील लगेच कंप्लीट करतोय. धामणे संघ आणि रायझिंग स्टार बुलशेत संघाचे कॅप्टन आपण पुढे यायचे. आपण टॉस करतोय या मॅचसाठी. बुलशेत संघ प्रथमतः नाणेफेकीचा गोल जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेलाय. आता नेक्स्ट मॅच आपण मनोजच्या बॅटमध्ये हा दमदार स्ट्रोक षटकार 6. जावेदचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावी येते. अफलातून बॅटिंग. आई गावदेवी अंबराई हे संघ बॅटिंग करतोय आणि 19 जावेदचा पाठलाग. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रिच मध्ये आला. फटका जरूर फसला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. चुकी करणार नाहीये मिस्टर मनोज. बॅक टू द गाऊट. मनोज त्याला देखील बाजवावं लागतंय. मनोज राऊत आउट. ही धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडली गेली. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 19 धाब्याची गरज आहे. अर्थातच चांगल्या पद्धतीची धावा फलकावरती उभी केली आहे. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप आहे. अतिरिक्त बाहेरचा बॉल आणि त्याचमुळे सचिन इकडे बोलतायत आणि हा चेंडू जर पाहिला तर वाईट म्हणून घोषित करतायत. अर्थातच वाईट बॉल येतो आणि वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 9 आकड्यावरती. 4 चेंडू अखेरीस 9 धावसंख्या विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. सॉफ्ट हँडने खेळण्यात एक सिंगल धावेचा मानस तो होता, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस आता झालाय सक्सेसफुल. 2 धावेचा कॉल अद्यावत झाला आणि धावसंख्या दुहेरी निवडली. फलकावरती पोहोचले 11. लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी बोर्ड. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजित ज्याने 5 चेंडूचा खेळ योग्यतेने कंप्लीट केला आणि 5 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहतायत ना की 11 धाबा त्याने खर्च केला. तोच अजित आपण पाहू शकतो प्रगती पटलावरती सज्ज झालाय. यावेळेस आउटसाइड डी ऑफ स्टंप होता. बॅटची एज लागली आहे का? त्यावेळेस षटक क्रमांक 1 चा खेळ अद्यावत झालाय आणि एका षटकाच्या घरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 11-1.
त्याला आणलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता संदीपला आणलं गेलं. आता इथनं संदीपच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते, कारण 11 धाबा फलकावरती जोडल्या. जिंकण्यासाठी अजूनही 8 धाब्याची गरज आहे. अर्थात धावसंख्या कमी आहे, चेंडू जास्त आहेत, परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातंय. अर्थातच प्रयत्न करत राहा, प्रयत्नांचं फळ तुम्हाला निश्चित रूपाने ते मिळणारच. आणि त्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अजितला आणलं गेले. अजितच्या माध्यमातून पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जाईल योग्यतेने, ते पाहूयात. पहिलाच बॉल चांगला आहे आणि तेच मी अगोदर देखील म्हटलं होतं की इथनं डॉट चेंडू किंवा विकेट, परंतु पंच तिकडे आपण पाहू शकतायत ना की नोचा सिग्नल तो दिला गेलाय. पंचाच्या माध्यमातून नो आलाय आणि त्याचमुळे पाहू शकता धावसंख्या 9 ने पुढे पोहोचली गेली आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती 12 या अंकांवरती. आता इथनं फ्री हिटचा चेंडू असेल आणि त्यावरती कशा पद्धतीचा आघात केला जाईल हे पाहूयात. त्यावेळेस बॅट शेष लागली, धाव घेण्याचा मानस तो नाहीये. 7 धावा संख्या अजूनही करायची आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये 7 धावा जेवढ्या ऐकायला सोप्या वाटतात, परंतु त्या करण्यासाठी मेहनत ही करावी लागते. आणि आपण पाहू शकतो 7 धावा होतील का हे आहे चित्र मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे समोरच्या दिशेनं पहा, तुम्ही जो खेळ हलक्यात घेताय ना तो खेळ कधी कठीण होऊ शकतो, कारण वेळ आणि खेळ बदलायला उशीर लागत नाही. कारण सोनं किती महाग असलं ना मित्रांनो तरी त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्येच ठेवलं जातं, हे लक्षात ठेवायचं. इथनं आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. समोरच्या दिशेनं फटका प्रॉपरली सेट केला गेलाय. आता इथे आपण पाहू शकता ओव्हर द आपण पाहू शकतात लॉंग ऑफ, चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आला षटकार आणि धावसंख्येचा आलेख 18 अकटावरती पोहोचला गेलाय. स्कोर इज लेवल नाव 9 चेंडूंमध्ये 1 धाब्याची गरज आहे. बॉल आहे, चांगला बॉल आहे. षटकार आल्यानंतर हा कमबॅक सुरेख पद्धतीचा आहे, परंतु धावसंख्या जर तिकडे 30च्या घरामध्ये असती ना तर या मॅच मध्ये रंगत ट्विस्ट आला असता, परंतु धावसंख्या तितकीशी पूरक नाहीये आणि त्याचमुळे पाहू शकतायत ना की धावांचा वेग तो वाढत नाहीये. धावा कुठेतरी कमी लागल्या आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतायत. त्यावेळेस आपण पाहू शकतात 1 सिंगल धावेसाठी वेगाने गेलेत आणि सिंगल धाव 30 झाली कंप्लीट. विजय संपादन केला जातोय. इकडे आपण पाहू शकतात अर्थातच आई गावदेवी अंबराई संघाच्या माध्यमातून हार्ड अँड बॅड लक गावदेवी स्पोर्ट भारूड संघ, तुम्ही इथे आला, तुमचा मोलाचा वेळ या स्पर्धेकरिता खर्च केलात त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतोय.